नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम् इयमत्र दुर्गा आदौ प्रमुखवार्ताः। भीकरवादस्य उपरि केनापि मार्गेण न्यायीकरणं नास्ति इति भारत-सिङ्गपूर संयुक्तप्रस्तावना विषयमिदं प्रतिरोधं कर्तुं सर्वलोकराष्ट्राः मिलित्वा भवेयुः इति प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदिः। भारतं समाधानं काङ्क्षति, सीमाप्रदेशेषु समाधानं पालयितुं सैन्यस्य निर्देशं दत्तमस्ति इति केन्द्रप्रतिरोधमन्त्री राजनाथ सिंह अवोचत्। तिरुवारुमळ भगवतः पळ्ळियोड श्रेण्यां नूतनम् एकम् अपि पूवत्तूर् पश्चिमदेशस्य पुत्तनपळ्ळियोडं निर्माय जलं प्रावेशयेत्। वार्ताः विस्तरेण। भीकरवादस्य उपरि केनापि मार्गेण न्यायीकरणं नास्ति इति भारत-सिङ्गपूर संयुक्तप्रस्तावः लोकसमाधानाय तद्वत् सुस्थिरतायै च अतिभीषणी भवति भीकरवादं विषयम् इदं प्रतिरोधं कर्तुं सर्वलोकराष्ट्राः मिलित्वा भवेयुः इति प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी सिङ्गपूर प्रधानमन्त्री लोरेन्स् वोङ्ग् वर्येण प्रवृत्ता मेलने परं संयुक्तप्रस्तावना एव बहिरानीता। भारतं समाधानं काङ्क्षति, सीमाप्रदेशेषु समाधानं पालयितुं सैन्यस्य निर्देशं दत्तमस्ति इति केन्द्रप्रतिरोधमन्त्री राजनाथ सिंह अवोचत्। परन्तु प्रकोपनस्य उचितं प्रत्युत्तरं दातुम् अनिवार्यं चेत् युद्धाय अपि सैन्यं सज्जम् इत्यपि सः व्यक्तम् अकरोत्। वसुधैव कुटुम्बकं नाम सन्देशं विश्वाय दत्ता प्रथमराष्ट्रं भवति भारतं सर्वदा समाधानाय प्रयत्नं करोति इत्यपि राजनाथ सिंह लखनौदेशे अवोचत्। देखिए, भारत दुनिया का अकेला देश है जिसने सारे विश्व को वसुधैव कुटुम्बकम का संदेश दिया है। भारत सदैव से शांति का पुजारी रहा है और आगे भी रहेगा। लेकिन आज जैसी वैश्विक परिस्थितियां हैं उनको देखते हुए मैंने यही सारे अपने आर्मी कमांडर्स को मैंने कहा था कि विश्व में शांति की स्थापना के लिए और स्वयं भारत में भी शांति की स्थापना के लिए सदैव हम लोगों को युद्ध के लिए तत्पर रहना चाहिए, तैयार रहना चाहिए। हिमाचल प्रदेशस्थ शिमलायाम् अनधिकृतरीत्या निर्मित मुस्लिं देवालयं नाशनीयम् इति आവശ്यम् उन्नीय प्रतिषेधं वर्तते। अनधिकृतरीत्या आगताः जनाः एतस्य अन्तः वासं कुर्वन्ति इत्यपि आरोपणमस्ति। विषयमिदं श्वः न्यायालयं परिगणयिष्यति। अनधिकृतरीत्या निर्मितम् इति निर्णयं करोति तर्हि नाशयिष्यति इत्यपि मन्त्री विक्रमादित्य सिंह अवोचत्। तुर्मुख विकसन विभागे समानतां विहाय अत्युन्नतेषु प्राप्यमानं भवति भारतं विश्वस्य एव अतिबृहत् कंटेनर पोर्ट् निर्माणं करोति। महाराष्ट्रायां पालघर जनपदे 670,000 कोटि रूप्यकाणि व्ययीकृत्य निर्मीय वाधावन तुर्मुख पद्धति नवम्बर मासे उद्घाटनं करिष्यति। नौपत्तन विकसन रंगे समग्र पदनियुक्तीकरणाय सिद्धतां याति भारतम्। पालघर जनपदे दहानुपरिसरे निर्माणं प्रचलन् वाधावन नौपत्तनं 39 वर्षे निर्माणं पूर्तीकरिष्यति। मुम्बै प्रदेशात् 50% महान्वल्यदूरे गुजरात राज्ये डहाणु उपजनपदे भवति नावापत्तन निर्माणं। 20,270 कोटि रूप्यकाणि पद्धति व्ययः भवति। वधावन साक्षात्कारे भारतस्य अगाध नौपत्तनेषु एकं भवति। विश्वोत्तर दशनावापत्तनेषु एकं भविष्यमाणवाधावनस्य निर्माणं लोकराष्ट्राणि साकूतहलं निरीक्षन्ते। महाराष्ट्रायाः परं गुजरात प्रदेश कर्णाटक संस्थानेभ्यः गुणकरं भवति वाधावन नावापतनं। 40,000 वर्षात् 2.32 कोटि अधिकानां पण्यवस्तूनां क्रयविक्रयं कर्तुं शक्यते। आद्यघट्टपूर्तीकरणात् सार्ध 1 कोटि TEU भवति नौपत्तन सार्थकता। भारतस्य अन्ताराष्ट्र पण्यक्रय विक्रयाभ्यं साध्यताः विधाता वधावन। भारतं मध्येष्या यूरोप वाणिज्यमार्गाः इंटरनेशनल नॉर्थ साउथ मार्गाः इत्येतयो हि द्वारं भवति वधावन। यूरोप गल्फ मेखलासु भारतस्य वाणिज्य साध्यता नावापत्तनं वर्धिष्यति। नरेन्द्रमोदी सर्वकारस्य सुस्थिर विकसन नयाः अनुसरति पद्धतिरियम्। आगोल नावावणिजरंगे भारतस्य उड्डयनं भविष्यति अधुना। वार्तातलं जनम्।
श्रावणमासस्य आगमनस्य सूचनार्थं त्रिपुणितुरादेशे हस्ताचमत्कारं कृत्वा घोषयात्रा संजाता विभिन्नकलारूपाणि तदा वर्णयुक्तसम्बन्धा घोषयात्रा प्रचलयेत्। हिंदू नवोदननायकः राष्ट्रीय स्वयंसेवक संघस्य प्रचारकः च आसीत् पी माधवजी। तस्य मूल्यरचनाः ग्रन्थरूपेण कुरुक्षेत्रप्रकाशकः बहिरानीतवान् अस्ति। राष्ट्रचैतन्यरहस्यम्, आत्मचैतन्यरहस्यं, माधवचैतन्यम् एते त्रयः ग्रन्थाः कुरुक्षेत्रप्रकाशकः विभागे बहिः आनीता अस्ति। കേരളെ RSS ആശയാധാരസൃഷ്ടയിതും പ്രധാന ഉത്തരവാദിത്തം വഹ്യമാനः വ്യക്തിത്വാനാं मध्ये एकः एव पी माधवजी केसरी। क्षेत्रशक्ति आरभ्य विविधमासिकायाम् अप्ताः पूर्वं प्रसिद्धमानं माधवजी वर्येण रचनानि पुस्तकरूपकाणां प्रथमतया एव प्रकाशनम् अकरोत्। राष्ट्रसङ्कल्प अधिकृत्य विशदरीत्या प्रतिपादयति राष्ट्रचैतन्यरहस्यं तान्त्रिक आध्यात्मिक विषयाणां मध्ये अन्धपठनानि सम्बन्ध आत्मचैतन्यरहस्यं। माधवजी वर्येण अधिकृत्य महद्व्यक्त्यानां स्मृतानां समाहारमेव माधवचैतन्यम् इत्यादयः भवति कुरुक्षेत्रप्रकाशनम् अकरोत्। गतदिने कोळिकोड देशे प्रचलन् माधववर्येण श्रद्धाञ्जलि कार्यक्रमे एव पुस्तकप्रकाशनं प्रचलत्। 40 കൊല്ലം മുൻപ് വരെ എഴുതിയതാണ്. 60കളിലും 70കളിലും ഒക്കെ എഴുതിയ ഗഹനങ്ങളായ ലേഖനങ്ങളാണ്. രാഷ്ട്രത്തെ സംബന്ധിച്ചും ആത്മീയതയെ സംബന്ധിച്ചും താന്ത്രിക വിഷയങ്ങളെ സംബന്ധിച്ചും ഒക്കെ സാംസ്കാരികമായ കാര്യങ്ങളെ സംബന്ധിച്ചും ഇത്ര ആഴത്തിലും പരപ്പിലും ഉള്ള ലേഖനങ്ങൾ സർവ്വസാധാരണമായി വന്നിട്ടില്ല എന്ന് തന്നെ പറയാം. അതുകൊണ്ട് ഈ പുസ്തകങ്ങൾ വളരെ വിലപിടിപ്പുള്ളത്, ആ അർത്ഥത്തിൽ വിലപിടിപ്പുള്ളത്, എക്കാലവും സൂക്ഷിച്ചു വയ്ക്കാവുന്നതും എപ്പോഴും പഠിക്കേണ്ടതുമായ ആശയങ്ങളെ സംഗ്രഹിച്ചിരിക്കുന്ന പുസ്തകങ്ങളാണ് ഈ രാഷ്ട്രചൈതന്യ രഹസ്യവും ആത്മചൈതന്യ രഹസ്യവും മാധവ ചൈതന്യവും എന്ന് പറയുന്ന ഈ പുസ്തകം. പുസ്തകാനി കുരുക്ഷേത്ര പ്രകാശസ്യ സർവേ കേന്ദ്രാശ്ച സാമൂഹ്യ വിപണ്യാശ്ച ലഭ്യത്തെ. വാർത്താധളം ജനം. തിരുവാറുമുളം ഭഗവതः പള്ളിയോട് ശ്രേണ്യാം നൂതനം ഏകമപി പൂവത്തൂർ പശ്ചിമദേശस्य പുത്തൻപള്ളിയോടം നിർമ്മായ ജലം പ്രാവേശേത്. പുരാതനം പള്ളിയോടം നാമക ദേവനൗക കാലക്രമേ ജീർണതാം പ്രാപ്നോത്. തസ്മാത് ജീർണस्य സ്ഥാने നൂതനം പള്ളിയോടം നിർമ്മായ ഭഗവതേ സമർപ്പിതം അഭവത്. വഞ്ചികാന മുഖഗുരവയോः താളമേളാശ്ച അരവേ പൂവത്തൂർ പശ്ചിമസ്യ നൂതന നൗക പങ്ക്തിബദ്ധാः. തിരുവാറന്മുള പാർത്ഥസാരഥി മന്ദിരസ്യ മധ്യേ ശ്രേണ്യാः ശോഭന ശിരമഹത്താം വർദ്ധനായ പൂവത്തൂർ പശ്ചിമ സീമായാം നൂതന നൗക സപാദ സപ്തചത്വരിംശത് കേൽ വിസ്തീർണാഭി 68 അങ്കുലമേധാവിശ്ച 18 പാദൗ ച പഞ്ചപാദഃ സംബന്ധ നൂതന നൗകസ്യ മേധാവിത്വം പൂവത്തൂറേവ. പശ്ചിമ 170+ സംഖ്യ NSS സമ്മേളനെ ഭവതി. നൂതന നൗകാ മേധാവീനാം പ്രധാനതയാ ചങ്ങങ്കരി വേണു ആചാര്യേണ സാഹം പുത്രഃ വിഷ്ണും ച പ്രവർത്തതെ. പൂവത്തൂർ ഗ്രാമസ്യ സ്വപ്നം സാക്ഷാത്കരോത്. പങ്ക്തിബദ്ധാः നൂതന നൗകായാം ഉത്കോഷണം സേവയിതും അന്യനൗകാ മഹാഹൃതതീരെ ആഗച്ഛത്. മിസോറാം പൂർവ്വ രാജ്യപാലः കുമ്മനം രാജശേഖരः ഭവതി നൂതന നൗകാ പങ്ക്തിബദ്ധാः കാര്യക്രമः അകരോത്. വാർത്താദളം ജനം. सप्लैको विभागस्य प्रतिसन्धिं दृष्ट्वा विपणीकर्तुम् अनुमतिः दातव्या. यत् नास्ति आवश्यकसाधनानां मूल्यं पुनरपि वर्धयिष्यति. अधुना विद्यमानवस्तून् विहाय अन्यानां मूल्यवर्धनम् अपि सम्भविष्यति. सप्लैको वस्तूनां मूल्यवर्धने भिन्नता अभिप्रायः धनभक्ष्यविभागयोः भवति. ओणं सुघोषेति इति आत्मविश्वासे वर्धते धनक्षेत्रं. किन्तु वस्तूनां शुल्कवर्धनं कथमिति व्यक्तं कर्तुं शक्यते वर्तते पण्यक्षेत्रं. सार्वजनिकानां दुरितकालं वर्तते. 13 दिनाङ्के तण्डुलशर्कलादि वस्तूनां शुल्कवर्धना जाता.
वर्षेऽस्मिन् फेब्रुवरी मासे आसीत् सप्लैको द्वारा वितरणं कर्तुं वस्तूनां शुल्कवर्धना प्रवृत्ता। उल्पन्नेभ्यः 6 रूप्यकाणां पर्यन्तं शुल्कवर्धना प्रवृत्ता। वितरणकारैः साമ്പത്തികതർക്കकारणात् अनेकानि वस्तूनि सप्लैको सम्भरणं न अकरोत्। ओणपर्वणि विपणि अधीनताय भण्डागारक्षेत्रं धनक्षेत्रं प्रति 600 कोटि रूप्यकाणि सम्प्रवर्तितानि सन्ति, किन्तु आर्थिकप्रकल्पनेयां न अभवत्। उत्सवकालविपण्यां त्वरितप्रयत्नं विना वस्तूनां शुल्कवर्धना भवति सर्वकारस्य प्रक्रमः। वार्तादलं जनम्। कण्णूर जनपदस्थ ब्रांच सम्मेलनेषु मुख्यमन्त्रिणे तदा आभ्यन्तरविभागाय अपि विरुद्धं कृत्वा रूक्षविमर्शनं। पार्टी जनहृदयात् दूरं गच्छति। तद्वत् SFI DYFI प्रवर्तकाः आरक्षकाणां बन्धने अज्ञात्वा भूत्वा कारागारं प्रविष्टवन्तः सन्ति इत्यादि विषयाः ब्रांच सम्मेलनेषु पार्टी अङ्गाः विमर्शनम् अकुर्वन्। CPM साधारणाः जनाः दलस्य कर्तारः शाखासमित्यम् अन्तर्भवति। राज्यसम्मेलनात् पूर्वम् आयोजितेषु शाखासभासु दलस्य एव मुख्यमन्त्रिणः गृहविभागस्य च अस्य दल अङ्गाः विरुद्धविमर्शनं कुर्वन्ति। दलकार्यकर्तेन आरक्षकस्य मध्यप्रकरणेषु कारागारं कृत्वा विमर्शनम् अकरोत्। तस्मिन् समये दलस्य सेक्रेटरी MV गोविन्दस्य सहितं शाखासभासम्मेलनं स्तम्भं वर्तते। एतेन सह शाखासम्मेलनं EP जयराजन् P जयराजन् च शाखासभासु दलकार्यकर्तृभ्यः बहु समर्थं प्राप्नुवन्ति, परन्तु P शशि मुख्यमन्त्री च विमर्शनम् अकरोत्। वार्तादलं जनम्। वार्तासंस्कृतम् अत्र सम्बद्धते। अग्रिमवार्तासंस्कृतं श्वः सायं 5:05 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनntv.com सन्दर्शितां। शुभं भूयात्।